श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। बघा 20 ऑगस्ट रोजी दुर्गाष्टमी आहे आणि या दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे। ही महत्त्वाची संधी आहे। तर या दिवशी आपण कोणती सेवा करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर बघा महिलांनो, आपण या दिवशी म्हणजे सेवेची संधी चुकवायची नाहीये। या दिवशी आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी या काही सेवा करायच्या आहेत। बघा आता सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो, एक तर आपण सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून पहिले तुळशीची पूजा करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचे। त्यानंतर आपल्या देवघरातील जो काही आपल्या देवीचा टाक असेल, तुमचा देवीचा फोटो असेल किंवा देवीची मूर्ती असेल तर याच्यावर आपण अभिषेक करायचा आहे। दुर्गाष्टमी आहे, एक वेळा श्री सुक्त घ्या आणि देवीची पंचोपचार पूजा करा, देवीला नैवेद्य दाखवा आणि देवीची आरती करा। ही साधी सोपी पूजा झाली। त्यानंतर आपण दिवसभरात दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे। तर बघा आता ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ का करायचा आहे, तर या दिवशी दुर्गाष्टमी आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ही एक संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। आता मी तुम्हाला एक लवंगांचा उपाय सांगते। आपल्या जीवनात जे काही अडथळे आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण हा लवंगांचा उपाय करायचा आहे। तर बघा आता काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण कोणती सेवा चालू करताना आपण पहिलं स्वामी स्तवन आणि स्वामीची एक माळ घेत असतो। त्यानंतर आपण देवीची सेवा ही चालू करायची आहे। जे काही देवीचे मंत्र आहेत, नवर्ण मंत्र आहेत, ते सगळे मंत्र झाल्यावर किलक वगैरे झाल्यावर अर्गला स्तोत्र वगैरे जे आहे अगोदरचे ते रात्री सुक्त वगैरे ते सगळं झाल्यावर ज्यावेळेस आपण अध्याय पहिला वाचतो त्यावेळेस आपण एक लवंग हातामध्ये धरायचे आहे। असे आपले 13 अध्याय आहेत। तर 13 अध्यायांच्या 13 लवंगांना फुल असावं आणि ही लवंग हातात, प्रत्येक अध्याय झाला की ही लवंग हातात धरायची आहे। म्हणजे पहिला अध्याय तुम्ही वाचताय तर एक लवंग हातात घ्यायची आहे। अध्याय पूर्ण झाल्यावर उदयस्तु म्हणायचंय, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, श्री अंबा माता की जय, असं म्हणून ती लवंग देवीच्या समोर अर्पण करायची। तर बघा आता अर्पण करताना ती लवंग कशी अर्पण करणार तुम्ही, तर एक लवंग हातात घ्यायची, जी फुलाचा भाग असतो तो आपल्याकडे करायचा आहे आणि देठाचा भाग हा देवीकडे करायचा आहे आणि देवीला ती लवंग अर्पण करायची। असं तुम्ही 13 पाठाच्या 13 लवंगा अर्पण करायच्या आहेत। आता ह्या लवंगा अर्पण केल्यावर नंतर जेव्हा तुमचा पूर्ण पाठ पूर्ण होतो, म्हणजे सगळा पाठ सिद्धकुंजिका स्तोत्र वगैरे हे सर्व झाल्यावर क्षमा प्रार्थना, नंतर स्वामींची एक माळ घ्यायची आणि जय जयकार घेऊन आपली सेवा पूर्ण करायची। त्यानंतर आता थोड्या वेळाने 2-3 तासांनी तुम्ही ह्या लवंगा काय करायचे, आपण प्रसाद म्हणून घरात सगळ्यांनी खायचे आहेत। जर उरल्या तर तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता। असा हा लवंगांचा उपाय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराटी आणू शकतो। जे काही आपले आयुष्यातील अडथळे असतील, संकट असतील, ते या उपायाने दूर होत असतात। बघा कोणताही उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा, भाव आणि विश्वास हा पाहिजेच। जर हे नसेल तर ती कोणती तुम्ही कशी सेवा करा, किती प्रभावी सेवा करा, ती फलद्रूप होणार नाही। प्रत्येक सेवा करताना विश्वास मनात ठेवूनच, आपल्या गुरूंवर, आपल्या कुलदेवीवर, आपल्या कुलदेवतावर विश्वास ठेवून ही सेवा आपल्याला करायची आहे। तर बघा आता ज्यांना देवीचा पाठ करायला जमणार नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र या दिवशी आवर्जून करायचं आहे। असं म्हणतात की 9 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्याने एक दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य भेटतं। पण आता ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी खरंच पाठ करा आणि ज्यांना नाही शक्य किंवा जे जॉबवाले असतील, वेळेअभावी त्यांना वेळ भेटत नाही म्हणजे कामाअभावी, तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचंही पठण करू शकता। आणि देवीचा मंत्र आहे आपला नवर्ण मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा मंत्रही तुम्ही जप करू शकता या दिवशी। अजून आपल्याला या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे। बघा आता कुंकुमार्चन तुम्ही टाकावर करू शकता, देवीच्या मूर्तीवरही करू शकता आणि फोटोवरही करू शकता। आता हे कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सुक्त 1 वेळा किंवा 16 वेळा, त्यानंतर तुम्ही नवर्ण मंत्रही बोलू शकता। त्यानंतर तुम्ही अजून म्हणजे जे काही आपले स्तोत्र मंत्र आहेत किंवा आपले महालक्ष्मीचेही आहेत बघा, ओम नारायण विघ्ने वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हे जे काही लक्ष्मीची सेवा आहे ते तुम्ही 24-24 वेळा बोलू शकता आणि त्याच्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। किंवा तुम्हाला जर वेळच नाही तर तुम्ही फक्त श्री सुक्त बोलून कुंकुमार्चन करू शकता। आणि म्हणजे तुम्हाला खूपच वेळ कमी आहे तर तुम्ही नवर्ण मंत्राची एक माळ घेऊन कुंकुमार्चन करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः, असं कुंकू हातात 5 बोटांमध्ये घेऊन देवीच्या चरणांपासून ते डोक्यापर्यंत ही कुंकू व्हायचं आहे, थोडं थोडं व्हायचं आहे।
आता हे कुंकुमार्चन झाल्यावर ते कुंकू म्हणजे आता समजा तुम्ही संध्याकाळी कुंकुमार्चन करताय तर ते कुंकू संध्याकाळी रात्रभर तसंच ठेवायचंय आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस ते कुंकू सगळं काढून घ्यायचंय आणि परत देवीला म्हणजे स्नान वगैरे घालून परत ठेवून द्यायचंय. आणि हे कुंकू आपण रोज आपल्या कपाळी लावायचंय. म्हणजे आपण घराच्या बाहेर जर जात असं महत्वाच्या कामासाठी जात असो तर हे कुंकू आपल्या कपाळी लावायचंय. घरात आपल्या मुलींनाही लावायला द्यायचंय. यांनी काय होतं तर यांनी आपलं संरक्षण होत असतं. तर बघा हे कुंकू खूप पॉवरफुल असतं आणि ही सेवा प्रत्येकाने सर्वांनीच करावी. घरामध्ये ज्या काही आपल्या माता भगिनी आहेत त्यांनी आवर्जून ही सेवा करा आणि आपल्या मुलींनाही ही सेवा करायला म्हणजे त्यांनाही थोडंसं आपण सेवा केली घरामध्ये की आपल्या मुलांनाही सवय लागते. बघा जसं आपण अनुकरण करू तसेच मुलं आपलं अनुकरण करत असतात. मोठ्यांचं बघूनच मुलं शिकत असतात. तर आपल्या मुलींनाही ही सेवा म्हणजे सांगायचंय की ही सेवा कशी असते काय असते आणि ते कुंकू आपल्या मुलींनाही लावायला द्यायचे घरामध्ये. तर अशी ही कुलदेवीची सेवा आपण सगळ्यांनीच करायची आहे. संध्याकाळी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची सेवाही करू शकता या दिवशी. आता बघा श्रावण महिना चालू आहे. या महिन्यात खूप छान छान असे सण वार व्रत वैकल्य आहेत. तर जमेल तशी तुम्ही सेवा नक्कीच करा. आता पौर्णिमा पण येते. पौर्णिमेला पण आपण कुलदेवीची सेवा ही करायची असते. पौर्णिमेच्या दिवशी तर खूपच सेवा असतात. खूप छान दिवस असतो पौर्णिमेचा. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कितीही सेवा केल्या तर त्या कमीच पडतात. तर असा हा पौर्णिमेचा खूप सुंदर दिवस आता येणारच आहे. तर दुर्गाष्टमीला तुम्ही या सेवा नक्कीच करा. अजून तुम्हाला म्हणजे जर वेळ असेल तर तुम्ही अजून जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे पाठ करू शकता. 1 किंवा 5 तुम्ही 14 असे जसे शक्य होईल एका दिवसात तसे तुम्ही करू शकता. 14 तर कोणाला शक्य होणार नाहीये, पण 1 पाठ तर तुम्ही नक्कीच करू शकता किंवा 3 पाठही तुम्ही करू शकता किंवा सामुदायिक जर 14 भगिनी बसल्या तर ते 14 पाठही आपले होऊ शकतात. असं काही नाहीये की 14 पाठ करणं शक्य नाहीये. तर बघा अशी साधी सोपी आपली कुलदेवीची सेवा सर्वांनीच करा आणि कुलदेवीची कृपा प्राप्त करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.